यंदा 10वीच्या बोर्डाला सामोरे जाणारे जे विद्यार्थी मित्र आहेत, खास त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट कशी करणार बरं? एक बघा, 24 तासांपैकी 10 तास तुमची झोप आणि अदर सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी सोडून द्या. राहिलेल्या 14 तासांपैकी 8 तास तुमचे जे आहेत ते शाळा आणि गोष्टी, 2 तास आपण धरूया क्लास, तरी 4 तास राहतात. हे 4 तास मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचं सूक्ष्म नियोजन करा. म्हणजे रोज काही वेळ लँग्वेज रायटिंगसाठी ठेवा, काही वेळ सायन्स रायटिंगसाठी ठेवा, काही वेळ मॅथ्सच्या फॉर्म्युला रायटिंगसाठी ठेवा. रीडिंग, दॅट इज अगेन अ इम्पॉर्टंट पार्ट. वाचनासाठी काही वेळ राखून ठेवा. आणि मग त्याच्याबरोबर तुमचं जे काही अभ्यास रोजचा आहे, डेली अभ्यास आहे, होमवर्क आहे, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला रिवाइज करायच्यात, आणि यात कुठेतरी अर्धा तास हा चर्चेचा ठेवा. मग ही चर्चा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर करा, घरच्यांच्या बरोबर करा, ताई बरोबर करा, दादा बरोबर करा, काका मामा कोणी, की त्यांच्याशी चर्चा करा. कशाची? या अभ्यासातल्या टॉपिक्सची, किंवा त्यांच्याकडून अजून काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला मिळतायत का याची.